आणि त्यानंतर जागतिक आर्थिक संकटांनी त्यांना घेरलं. पण या सगळ्यातून सावरत ब्राझीलही पुन्हा उभा राहिला. एवढ्या सगळ्या अडचणींनंतरही आज भारताची ओळख काय आहे? तर एक वेगाने वाढणारा विकसनशील देश, एक मोठी ग्लोबल मार्केट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली तरुण पिढी. आपल्या देशात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे आणि हीच ऊर्जा भारताच्या प्रगतीचा खरं इंजिन आहे. ब्राझीलनी स्वतःला सिद्ध केलंय. आज तो जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये एक महत्त्वाचा भागीदार आहे. जगासाठी भविष्यातली एक मोठी बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडे पाहिलं जाते. तर आपण त्यांचा भूतकाळ पाहिला, वर्तमान पाहिला. आता शेवटी एक विचार करूया त्यांच्या भविष्याबद्दल. तर 2 वेगळे खंड, 2 पूर्णपणे वेगळे प्रवास, पण भविष्यात आघाडीची जागतिक सत्ता म्हणून एक समान भविष्य असू शकतं का? आज ब्रिक्स सारख्या गटांमध्ये ते एकत्र काम करतायत. त्यांचे मार्ग भलेही वेगळे असतील, पण हवामान बदल, तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या जागतिक आव्हानांवर ते एकत्र येऊन जगाला नवी दिशा देऊ शकतील का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? भारत आणि ब्राझील ही नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात 2 विशाल देश, तिथली रंगीबेरंगी संस्कृती आणि पूर्णपणे वेगळी भूमी. पण कधी विचार केलाय की या दोन्ही देशांची जमीन, तिथले डोंगर, तिथल्या नद्या यात नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक? चला तर मग आजच्या या विश्लेषणामधून आपण या 2 देशांच्या भौगोलिक चेहऱ्यामोहऱ्याची एक इंटरेस्टिंग सफर करूया. आपल्या या प्रवासाचा हा आहे रोड मॅप. आपण सुरुवात करणार आहोत भारताच्या उत्तुंग पर्वतांपासून, मग तिथल्या नद्यांच्या प्रवाहाचा मागोवा घेऊ. त्यानंतर थेट दक्षिण अमेरिकेत जाऊन ब्राझीलची विशाल पठारं आणि ॲमेझॉनच्या जंगलाचा अनुभव घेऊ. आणि हो, शेवटी या दोन्हींची एक मस्त तुलनाही करणार आहोत. आता बघा, कुठल्याही मोठ्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती? तर योग्य प्रश्न विचारणे.